बाबू ॲटम चंद्रपूरच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नमस्कार. चंद्रपूर येथील प्रथित यश बाबू ॲटम प्रकाशनाच्या वतीनं दत्ताजी तन्नीरवार यांच्या लेखणीतून साकार झालेलं चंद्रपूर परिसरातील संत या संत वाङ्मयाचं या संत चरित्राचं प्रकाशन करण्याचा आजचा हा कार्यक्रम. चंद्रपुरातील संत या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं हे मी माझं भाग्य समजतो आणि मी या पुस्तकाचं आज विधिवत प्रकाशन करतोय. चंद्रपूर परिसरातील संत या पुस्तकाचं विधिवत प्रकाशन झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि बाबू ॲटम प्रकाशनचे सर्वेसर्वा त्याचे शिल्पकार श्री आशिष देव, चंद्रपूर परिसरातील संत या पुस्तकाचे लेखक श्री दत्ताजी तन्नीरवार आणि बाबू ॲटम प्रकाशन या संस्थेतील सर्व बुद्धिमान आणि लेखणीचे धणी, सरस्वतीचे पुत्र सर्व लेखकवृंद आणि सर्व रसिक प्रेक्षकांना हे पुस्तक या पुस्तकाच्या रूपाने मिळालेली मेजवानी त्यासाठी मी त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो की आपल्याला एक खूप चांगलं असं पुस्तक आपल्या रसिक वृत्तीला आणखी उजाळा देणारं असं एक पुस्तक दत्ताजी तन्नीरवार यांनी आपल्या हातात दिलेलं आहे. आणि दत्ताजी तन्नीरवारांचं हे पुस्तक आपल्याकडे बाबू ॲटम प्रकाशनने आणून आपल्या घरापर्यंत पोहोचून दिलेलं आहे. ई बुकच्या माध्यमानं आपल्या घराघरामध्ये संत, चंद्रपूर परिसरातील संत आपल्या इथे येणार आहेत आणि आपल्या सर्वांवर त्या संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल ही कामना मी व्यक्त करतो. मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील संत या पुस्तकामध्ये साहित्यांच्या विभिन्न रसांमध्ये एक रस आहे भक्तिरस. या भक्तिरसाला सर्व रसांमध्ये सर्वश्रेष्ठ असं रस मानल्या गेलेलं आहे. संत चरित्र म्हणजे भक्तिरसांचा मधुर आस्वाद. चंद्रपूर परिसरातील संत हे प्रकाशन करण्याचे जी कल्पना ही अत्यंत ज्ञानवर्धक आणि गुणवर्धक अशी ही संकल्पना आहे असं मी मानतो. बाबू ॲटम प्रकाशनचे शिल्पकार श्री आशिष देव यांचा मला फोन आला की दादा, दत्ताजी तन्नीरवार यांनी लिहिलेलं चंद्रपूर परिसरातील संत या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या हस्ते करायचं आहे, तुम्ही हे प्रकाशन करा. चंद्रपूर परिसरातील संत आणि संतांच्या संदर्भाचं चरित्र आणि दत्ताजी तन्नीरवार सारख्या एका प्रथितयश इतिहासकार, प्रथितयश लेखक आणि वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध अशा व्यक्तिमत्वाचं लिहिलेलं पुस्तक आणि ते पुस्तक माझ्या हस्ते प्रकाशित व्हावं हे मी माझं मोठं भारी भाग्य मानतो. हे पुस्तक मी संपूर्ण वाचून काढलं. हिंदीत म्हणतात सागर में गागर भरना. अगदी असंच काम दत्ताजी तन्नीरवार यांनी केलेलं आहे. चंद्रपूर परिसरातील सर्व संत, त्या सर्व संतांची माहिती गोळा करायची आणि ती माहिती या पुस्तकाच्या रूपातनं त्यांनी द्यावी. एक अप्रतिम असं कार्य दत्ताजी तन्नीरवार यांनी केलेलं आहे. म्हणून मी दत्ताजी तन्नीरवार यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये तीर्थस्थळांना अत्यंत महत्त्व आहे. आपल्या इथे असं म्हटलेलं आहे 3 प्रकारचे तीर्थस्थळ आहेत. एक आहे देवतीर्थ, दुसरं आहे पितृतीर्थ, तिसरं आहे ऋषीतीर्थ. देवतीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी देव स्वयंभू प्रकट झाले.
आपली आणि या तिन्ही तिन्ही प्रकारचं जे तीर्थस्थळाचं स्वरूप आपल्या चंद्रपूरला आहे. कारण चंद्रपूरला स्वयंभू महाकाली प्रगट झाली, इथे स्वयंभू अचलेश्वर प्रगट झाले, म्हणून हे देवतीर्थ आहे. त्यानंतर आहे पितृतीर्थ. पितृतीर्थ म्हणजे काय? ज्या ठिकाणी पितृगणांची आपले जे काही पूर्वज असतात त्यांच्या अस्थि विसर्जन करायचं, त्यांचं पितृकार्य करायचं, त्यांचे श्राद्ध तर्पण करायचे. नद्यांचं संगम आपले चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे. नद्यांचे जसं आपल्या चंद्रपुराला लागूनच असलेलं वढामध्ये वर्धा आणि पैनगंगा नद्यांचं संगम होतं आणि त्या ठिकाणी त्या वढामध्ये आपण पितृतीर्थ करतो. पितृंचं अस्थि विसर्जन होतात आणि ते पितृकार्य केलं जातं, तिथं पितरांना मोक्ष मिळतो, म्हणून चंद्रपूर हे पितृतीर्थ आहे. त्यानंतर आहे ऋषीतीर्थ. ऋषीतीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी ऋषी मुनींनी संतांनी तपस्या केलेली आहे, संतांच्या तपस्येने सिद्ध झालेली जी भूमी आहे त्या भूमीला ऋषीतीर्थ म्हणतात. म्हणून चंद्रपूर हे ऋषीतीर्थही आहे. चंद्रपूर देवतीर्थ, पितृतीर्थ आणि ऋषीतीर्थ आहेत. अशा या त्रिवेणी संगम आहे या सर्व आणि चंद्रपूरमध्ये जे अनेक प्रकारचे संत झालेत आज आपल्याला माहीत नाही आहे. आपला सगळ्यात महत्त्वाची गंमत अशी आहे की आपला अभ्यासच नसतो. चंद्रपूरमध्ये सगळ्यांना माहीत आहे की समाधी वार्ड आहे, पण समाधी वार्ड काय? समाधी वार्ड कोणामुळे झालं? समाधी वार्ड जी आहे ते समाधी वार्ड गोविंद स्वामी महाराज यांची समाधी असल्यामुळे त्या वार्डाला समाधी वार्ड असं म्हणतात. गोविंद स्वामी महाराज कोण होते? चंद्रपुरातील लोकांनाही माहीत नाही आहे, त्या वार्डातल्या राहणाऱ्या लोकांना माहीत नाही हो की कोण आहे गोविंद स्वामी महाराज. पण दत्ताजी तन्नेरवार यांनी गोविंद स्वामी महाराजांचं चरित्र तिथे साकार केले. गोविंद स्वामी महाराज हे तिरुपती बालाजीचे भक्त. गोविंद स्वामी महाराज यांनी अनेक समाजोपयोगी कार्य केली, एक तपस्या केली त्यांनी आणि एक सिद्ध पुरुष, त्या सिद्ध पुरुषाचं त्याची देह है तिरुपती बालाजीच्या स्वरूपामध्ये ते विलीन झाले. अनेक संत दासोबा यांच्यासोबत त्यांचे संबंध, उदासी पंथासोबत त्यांचे संबंध आणि या सर्वांचं एक सुंदरसं जे चरित्र आहे ते चरित्र गोविंद स्वामी महाराजांचं चरित्र दत्ताजी तन्नेरवार यांनी साकार केलेलं आहे. म्हणून हे पुस्तक मी अगदी थोडा ओझरत्या स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये काय आहे ते फक्त तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे जेव्हा तुमची एक उत्कंठा वाढेल की हे पुस्तक आम्ही का वाचायचं, हे पुस्तक यासाठी वाचायचं. त्यानंतर मग एक आणखी प्रसिद्ध आहे आपल्या चंद्रपूरच्या गांधी चौकापासून पठाणपुरा गेटपर्यंत जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की तिथे 2 मंदिर आहेत. एक आहे हयग्रीव मंदिर आणि एक आहे निकालस महाराजांचं मंदिर. हयग्रीव म्हटल्यानंतर एक असं लक्षात येतं की हयग्रीव अवतार परमेश्वराचं झालं, कदाचित त्याचं मंदिर असेल, पण हे हयग्रीव स्वामी नावाचे एक आपल्या इथे एक महान हठयोगी झाले. किती कठीण तपस्या त्यांच्या संदर्भाची माहिती त्यांनी दिलेली आहे. आज तसे संत फार कमी बघायला मिळतात की ते पंचाग्नी तापायचे. पंचाग्नी तापणं म्हणजे काय? 4 ठिकाणी गोवऱ्यांचा मोठा जगरा करायचा, खाली 5वी जगरी करायची, मधामध्ये करायचं आणि त्याच्यावर उलटं लटकायचं आणि उलटं लटकून ती साधना करायची. हयग्रीव स्वामी महाराज या कठीण साधना करणारे एक महान असे संत होते. त्यांचं चरित्र काय ते त्यांनी श्री दत्ताजी तन्नेरवार यांनी उलगडून दिलेलं आहे. आणि त्या हयग्रीव मंदिराच्या जवळच थोडंसं पुढे काही संतांच्या पावलावर निकालस महाराजांचं पुस्तक आहे. निकालस महाराज गुजरातमधून हे संत आले आणि चंद्रपूरला स्थायिक झाले. कोणत्या काळात? त्या काळात की जेव्हा या चंद्रपूरमध्ये घनदाट जंगल होतं, त्या वेळेला तपस्या करण्यासाठी चंद्रपुरात ते आले आणि चंद्रपूरमध्ये ते स्थायिक झाले. निकालस महाराजांची कठीण तपस्या, निकालस महाराजांचं आपल्या इथे हिंगलाज भवानीच्या मंदिरामध्ये तिथे एक गुफा होती, त्या गुफेमध्ये जाऊन त्यांनी ती साधना केली. त्यांचा शिष्यमंडळी वाढली. निकालस महाराजांना
नागपूरच्या भक्त तिथे नागपूरला घेऊन गेले, नागपूरलाही निकालस महाराजांचं मंदिर आहे, निकालस महाराजांचं स्थान आहे. असे हे जे आपण रस्त्यांना आपण पत्ता देतो लोकांना, आमचं घर कुठे म्हणून निकालस महाराज मंदिराच्या जवळ. पण निकालस मंदिराच्या जवळ राहणाऱ्या लोकांना मी विचारलं की निकालस महाराजांचं तुम्ही ओळखता का, कोण असं? हां, असेल बा कोणीतरी. नाही, लोकांना माहिती नाही. पण दत्ताजी तन्नेरवाडीने खूप मोठं काम केलेलं आहे की लोकांना कळणार हे पुस्तक वाचल्यानंतर की निकालस महाराज कोण. आपण चंद्रपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाला जातो. विठोबा खिडकी हे नाव माहीत आहे, परंतु हे मंदिर कुणी बांधलं? खूप प्राचीन एक गोविंदराव खडकाळे नावाचे संत पुरुष होते. त्यांनी ते एकदा नदीच्या काठावर फिरत होते. इरई नदी या किल्ल्याच्या परिसरातून वाहते आणि हे वाहत असताना त्या एकदा दुपार ते फिरत होते. फिरता फिरता त्यांना तिथे काळ्या रंगाचा मोठा दगड दिसला. त्या दगडाला त्यांनी बघितलं, ते चांगला चमकदार दगड दिसत होता. महाराजांच्या मनात आलं की आपण याची तिरुपती बालाजीची मूर्ती तयार करावी. तिरुपती बालाजीची मूर्ती तयार करण्यासाठी म्हणून त्यांनी तिथे संकल्प केला, विचार केला. रात्री त्यांना स्वप्न आलं. तिरुपती बालाजी म्हणाले की इथे मी विठ्ठलाच्या रूपाने येऊ इच्छितो. त्यांनी लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी कारागीर घेऊन गेले, मूर्तिकारांना घेऊन गेले. त्यांनी जेव्हा छिन्नी हातोडी मारली, त्याच्यातून विठ्ठल 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 असे आवाज यायला लागले. महाराज परत घरी गेले. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी 3 वेळा दृष्टांत झाला की मला माझी विठ्ठलाची मूर्ती कर. आणि ती विठ्ठलाची मूर्ती गोविंदराव खडकाळे यांनी ती घडवून आणली आणि त्या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर उभं झालं. हा एक चांगला सुंदरसा असा इतिहास आपल्यापुढे दत्ताजी तन्नेरवार यांनी या पुस्तकाच्या माध्यमाने ते दिले. विठ्ठल मंदिराच्या जवळच एक आणखी स्थान आहे, त्र्यंबक स्वामी महाराजांचं. हे त्र्यंबक स्वामी महाराज परिसरातील लोकांनी माहीत नाही हो त्र्यंबक स्वामी महाराज कोण. त्या त्र्यंबक स्वामी महाराजांची तपस्या काय, यांच्या संदर्भाचं खूप मोठं दिलं की एक असे महान पुरुष की ज्यांनी संतांच्या आग्रहाखातर की तुम्ही मध्यरात्रीच्या वेळेला आमच्यासोबत जेवलं पाहिजे म्हणून काशीचे आलेले जी काही संत मंडळी होती त्यांनी आग्रह केला आणि त्यांनी मध्यरात्रीच्या वेळेला सूर्योदय घडवून आणला. आणि मध्यरात्री 12च्या नंतर त्यांनी सूर्योदयासारखा लख प्रकाश केला आणि त्याच्यानंतर ते त्या सर्व संत मंडळींच्या सोबत त्यांनी जीवन केलं. इतकी घोर तपस्या करणारे की ते लहान असताना त्यांना एका संतांनी काळ्या दगडाची गणपतीची मूर्ती दिली. ती छोटीशी मूर्ती होती आणि या मूर्तीला त्यांनी कुठे ठेवू. ज्याप्रमाणे आपण हनुमानजीचं सुंदरकांडचं वर्णन करत असताना आपण म्हणतो की रामनामाची जी रामाने आपली जी मुद्रिका हनुमानजींना दिली की सीतेच्या हातामध्ये देण्यासाठी ती परिचय म्हणून, तर ती अंगठी, ती मुद्रिका हनुमानजींनी कुठे ठेवली तर म्हणे मेली मुखमाही. त्यांनी ती अंगठी जी आहे ती आपल्या तोंडात ठेवली आणि तोंडात ठेवून ते जानकीच्या दर्शनाला गेले. अगदी असंच त्र्यंबक स्वामी महाराजांनी गणेशाची ती मूर्ती त्या बालकांनी आपल्या तोंडात ठेवायची, मौन राहायचं, गणपतीची आराधना करायची, जंगलात जायचं, मूर्ती काढायची, त्या मूर्तीपुढे तासनतास बसून गणपतीची आराधना करायची. गणपती त्यांना सिद्ध झाला. हे असं दृढ निश्चयाचे त्र्यंबक स्वामी महाराजांचं चरित्र दत्ताजी तन्नेरवार यांनी आपल्या पुढे सादर केलेलं आहे. आपले जटपुरा गेट परिसर आहे. जटपुरा गेट परिसरामध्ये आता ज्या ठिकाणी नगर परिषद सराय झालेली आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे, लोखंडे बाबाचं मंदिर, लोखंडे महाराजाचं मंदिर. एक व्यक्तिमत्व, चंद्रपूर जिल्ह्यातीलच एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी चंद्रपुरात यायचं, स्थायिक व्हायचं आणि लोखंड त्यांनी गोळा करायचे. लोखंड जमा करून त्यांनी एकच छंद, रामनाम करत असताना परमेश्वराचं नामचिंतन करत करत लोखंड गोळा करून आणायचे. त्यांनी रेल्वेची रुळं किंवा चाकांचे तुटलेले पार्ट्स त्यांनी आणले, ट्रकांचे आणि त्या झाडावर ते अलगद त्यांनी बांधून ठेवले. लोक म्हणायचे हा काय चमत्कार आहे, एवढे मोठमोठे लोखंडाचे तुकडे जे वर उचलू शकत नाही एक माणूस, ते त्यांनी सहजगत्या झाडावर कसं काय बांधले. त्यांनी अशा प्रकारचे अशा एका संतमतचं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या पुढे दिलेलं. चंद्रपूर
जे तुरुंग आहे, कारावासाचा मागचा जो भाग आहे, त्या मागच्या भागामध्ये संत ईश्वरपुरी महाराजांचं स्थान आहे. ईश्वरपुरी शिवमंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ईश्वरपुरी नावाचे महाराज राहिले. त्यांचा तर आत्तापर्यंतचं मागील जवळपास 10-15 वर्षापूर्वीपर्यंत मला तिथल्या लोकांनी सांगितलं की आम्हाला इथे ईश्वरपुरी महाराजांचे साक्षात्कार होतात. अनेक जणांना साक्षात्कार झालेले आहे. असं व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या पुढे दत्ताजी तन्नीरवार यांनी या संतांची आठवण या पुस्तकाच्या माध्यमातून दत्ताजी तन्नीरवार यांनी आपल्या पुस्तकामध्ये आणखी एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख केलेला आहे की आपण महाकाली मंदिरामध्ये जातो. महाकाली मंदिराच्या जवळच संत गंगामाई आध्यात्मिक मंडळ आहे. कोण गंगामाई? आपल्याला काय देणं घेणं असेल कोणी गंगामाई? पण नाही, गंगामाई नावाची एक व्यक्तिमत्व आपल्या चंद्रपूरात एक स्त्री संत झाली. विदर्भामध्ये स्त्री संतांची कमतरता आहे. फार कमी स्त्री संतांच्या संदर्भात ऐकायला मिळतं. गंगामाई ह्या कोमटी समाजाच्या होत्या आणि त्यांनी अनेक महिलांना एकत्रित करून, पुरुषांना एकत्रित करून रोज त्या रामनाम संकीर्तन, भगवन नाम संकीर्तन, सत्संग घडवून आणायचा आणि ती परंपरा आजही त्यांच्या त्या मंदिरामध्ये सुरू आहे. गंगामाई यांची आठवण त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून करून दिलेली आहे. तर थोडीशी मलाही मी थोडंसं एक सांगू इच्छितो की गंगामाई यांच्याशी माझ्या परिवाराचा देखील जवळचा असा संबंध राहिलेला आहे. गंगामाई या दंतुलवार परिवाराच्या सून होत्या. त्यांचा एक मुलगा होता. ते दंतुलवार गुरुजी चंद्रपूर नगर परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक होते आणि ते माझ्या वडिलांचे खास मित्र होते. माझ्या वडिलांचं आजीचं गंगामाईकडे येणं जाणं होतं. दंतुलवार गुरुजी ते देखील आमच्या घरी नेहमी येत जात राहायचे. त्यामुळे तो एक खूप जवळचा असा एक संबंध असं एक काढलेलं आहे. आणखी एक चंद्रपूर परिसरातील खूप मोठं संत झालं, संत कोंडय्या स्वामी. संत कोंडय्या स्वामी हे चंद्रपुरातील धाबा नावाचं स्थान, एक गाव आहे. त्या धाबा या गावामध्ये त्यांचं स्थान आहे. तिथचे राहणारे ते संत. त्यांनी अनेक त्यांचे चमत्कार, खूप लंबी त्यांची ती दाढी होती, पांढरा शुभ्र वेश आणि एक मलंग फकीर ते संत. आणि त्यांनी असे आणखी काही असे संत आहेत. त्या संतांची शिष्या म्हणजे कोंडय्या स्वामी महाराजांची शिष्या म्हणजे गंगामाई. कोंडय्या स्वामी यांचा देखील संबंध माझ्या आजोबांशी आणि माझ्या वडिलांसोबत तो राहिलेला आहे. हे देखील आज मी एक नमूद करू इच्छितो की ही जी संत मंडळी, त्यांच्या संदर्भाचं जे चरित्र दत्ताजी तन्नीरवार यांनी दिलेलं आहे ते माझ्या आजोबा आणि माझ्या वडिलांकडून मी त्यांच्या संदर्भात खूप काही ऐकून घेतलेलं आहे. इतके त्याचप्रमाणे एक महान व्यक्तिमत्व जे आपल्या संपूर्ण भारताचं आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी म्हणजे चंद्रपूर आहे. त्यांची कर्मभूमी, प्रारंभिक कर्मभूमी ही चंद्रपूर राहिलेली आहे. चिमूर येथील गोंदाडा जो भाग आहे, त्या गोंदाड्याच्या जंगलामध्ये, त्या गुफेमध्ये तुकडोजी महाराजांनी अनेक वर्ष त्यांनी तपस्या केली. स्वातंत्र्य संग्रामाचा शंखनाद त्यांनी चिमूरमध्ये केला. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगी सेना, हे गीत त्यांनी चिमूरमध्ये लिहिलं आणि चिमूरमध्ये ते त्यांनी गायलं. चंद्रपूर शहरामध्ये 1942 साली भिवापूरच्या हनुमान मंदिरामध्ये तुकडोजी महाराजांचा चातुर्मास समारंभ झाला. त्या चातुर्मासमध्ये तुकडोजी महाराजांना इंग्रजांनी कैद केलं आणि त्यावेळेला त्या संपूर्ण चातुर्मासची जी व्यवस्था आहे, ती चातुर्मासची व्यवस्था करण्यासाठी जी काही प्रमुख मंडळी होती, त्या प्रमुख मंडळींमध्ये माझे आजोबा मूलचंदजी व्यास हे त्यामध्ये होते. आणि या गोष्टीचा उल्लेख तुकडोजींच्या चरित्रामध्येही आहे, चंद्रपूरच्या इतिहासाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये आहे आणि त्याचा उल्लेख या चंद्रपूर परिसरातील संत या पुस्तकामध्ये दत्ताजी तन्नीरवार यांनी देखील केलेला आहे. म्हणून हे म्हणजे जे त्यांनी दत्ताजी तन्नीरवार यांनी जे पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या लिहिलेल्याला जे काही
एक प्रमाण म्हणून म्हणू इच्छितो की या सर्व संतांबद्दल माझे आजोबा, माझे वडील, माझी आजी यांच्याकडून मी जे ऐकत होतो त्या संदर्भातून त्यांनी खूप एक असं चांगलं असं एक परिसर आहे. आपल्या चंद्रपूरच्या जेलमध्ये मोहरमच्या काळामध्ये एक यात्रा भरते, गैबी शहाची यात्रा म्हणतात. गैबी शहा का उर्स म्हणून म्हटलं जातं. आपण त्या यात्रेला मान्यता दिलेली आहे फक्त तो एक मुसलमानी संत होता म्हणून, इस्लामी संत, पण तसं नाही आहे. याचा उलगडा या चंद्रपूर परिसरातील संत या पुस्तकामध्ये तन्नीरवारजींनी केलेला आहे. गैबी शाह कोण होते? ते नाथ संप्रदायाचे संत होते. त्यांचं खरं नाव आहे गैबी नाथ, पण त्यांचे शिष्य हिंदू मुसलमान सर्व प्रकारचे शिष्य होते. त्या सर्व शिष्यांनी, मुसलमान त्यांना गैबी शाह म्हणायचे, हिंदू त्यांना गैबी नाथ म्हणायचे. प्रसिद्धी त्यांना गैबी शाह म्हणून झाली. गैबी शाह यांनी चंद्रपूरच्या या किल्ल्याच्या परिसरातील जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये त्यांनी जलसमाधी घेतली होती. आणि हा किल्ला मग पुढे राजाने तिथे तो किल्ला बांधला. त्या किल्ल्यामध्ये ती विहीर त्यांनी आपल्या परिसरात घेतली. त्यानंतरचा कालखंड असा झाला की इंग्रज आले आणि इंग्रजांनी ती भिंत हा संपूर्ण तुरुंग, त्या राजमहालाचा तुरुंग तयार केला आणि तो तुरुंग पुढे इंग्रजांनी कैदी ठेवायचे म्हणून लोकांना प्रवेशासाठी बंदी केली. मग त्यावेळेला बालाजी नावाचे एक महाराज होते, एक संत होते. त्या संत बालाजी महाराजांनी चंद्रपूर परिसरातील तो जो जेल जी आहे, जो तुरुंग आहे, ते तुरुंग उघडण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्या संघर्षाची गाथा दत्ताजींनी आपल्या पुस्तकामध्ये साकार केलेली आहे. सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पण झालं नाही. शेवटी तिथे एक आध्यात्मिक शक्तीचा आधार बालाजींनी घेतला. त्या आध्यात्मिक शक्तीमुळे ती भिंत कशी पडली आणि कशा पद्धतीनं ते स्थान सुरू झालं याचा सुंदरसं असं वर्णन दत्ताजींनी केलेलं आहे. ते वर्णन तुम्ही त्या पुस्तकातूनच वाचावं, ते खूप चांगलं राहील. अशा पद्धतीनं हे खूप इतिहासवर्धक, ज्ञानवर्धक असं पुस्तक दत्ताजी तन्नेरवार यांनी चंद्रपूर परिसरातील संत या नावाने त्यांनी आपल्या पुढे एक सादर केलेलं आहे. यामध्ये हिंदू संतच नाही तर मुस्लिम संत, पापा मिया नावाचे एक संत झाले. त्यांचा चंद्रपुरातील एक टेकडी आहे, चंद्रपूर शहराला लागूनच असलेली ती पापा मिया की टेकडी म्हणून प्रसिद्ध आहे. त्या पापा मियांच्या संदर्भात देखील या पुस्तकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आपल्या इथे विश्रामगृहा पुढे जो दर्गा आहे त्याचाही उल्लेख केलेला आहे. म्हणून त्यांनी सर्व समावेशक असं एक खूप चांगलं असं छोटंसं पुस्तक आपल्या पुढे सादर केलेलं आहे. हे दत्ताजी तन्नेरवार यांचं तिसरी कलाकृती. त्यांनी एक पहिलं पुस्तक केलं, प्रकाशित झालं त्यांचं चंद्रपूरची राणी हिराई. खूप सुरेख असं पुस्तक आहे. त्यामध्ये लोकांना राणी हिराईबद्दलची अनेक चांगली माहिती मिळालेली आहे. त्यानंतर अहेची मोकासी, मैनाबाई हे पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यानंतर मग त्यांचं हे ई बुक आहे, हे चंद्रपूर परिसरातील संत, हे त्यांचं पहिलं ई बुक आहे. आज नवीन काळ आलेलं आहे. नवीन काळामध्ये ई बुक, ई लायब्ररी हे सगळं हे नवीन प्रकार सुरू झालेले आहेत. एका तपोनिष्ठ वयोवृद्ध व्यक्तिमत्वाचं नवीन टेक्नॉलॉजीचं हे पुस्तक, हे नवीन टेक्नॉलॉजीचं पुस्तक तुमच्यापुढे सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे. बाबू ॲटम या प्रकाशन संस्थेबद्दल जर मी म्हणून तर बाबू ॲटम हे पहिलं पुस्तक, हे यांनी पुस्तक प्रकाशनाचं काम सुरू केलं. बाबू ॲटमचे संकल्पक, शिल्पकार आशिष देव यांनी पौवा नावाचं आपलं पुस्तक एक काव्यसंग्रह प्रकाशित केला. तर तिथून होता आज हे माझ्या हस्ते हे 24वं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि 25वं पुस्तक तेही आशिष देव यांचंच आहे. ते अगदी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ते देखील पुस्तक वाचकांच्या हातामध्ये येणार आहे. आणखी एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाची तयारी आहे. म्हणजे बाबू ॲटमनी सुरू केलेला हा जो पौवापासून सुरू केलेला प्रवास 125पर्यंत जाणार आहे आणि हा सतत प्रकाशन चालू राहणार आहे. बाबू ॲटम
या प्रकाशन संस्थेला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि दत्ताजी तन्नीरवार यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. या सर्व बाबू ॲटमचे जे इतके रसिक वर्ग आहे त्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या हस्ते हे पुस्तक समारंभ घडवून आणलं, मला ही संधी दिली त्यासाठी मी आशिष देव आणि श्री दत्ताजी तन्नीरवार या दोघांचे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भारत.